राम राम मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा इकडं उठलं आभाळ आणि ज्वारी उन्हात घातली होती, तर आम्ही ज्वारी अशी शेतातच भरडली की शेतातच वाळू घातली, कारण त्याच्यामध्ये किडमे किंवा काही जाळी आळी लागू नये म्हणून छान अशी वाळून घ्यायची. आणि नंतर त्याच्यामध्ये लिंबाचा पाला, मोठं मीठ टाकायचं, जेणेकरून वर्षभर आपली ज्वारी ही मस्तपैकी टिकून राहते. आणि त्याचबरोबर जाता जाता बघा आमच्या शेतातली कणसं किती भारी आलेली आहेत. कोणाकोणाला आता ही कणसाची वर्षी केस बघून लहानपणीची आठवण झाली. बघा आम्ही ह्या कणसाचे केस घ्यायचे हातात आणि म्हातारीची केस म्हणायचं, किंवा त्याची काहीही वेगवेगळी हेअरस्टाईल करायचं, किंवा असं मिशा म्हणून लावायचं. वेगवेगळे खरं लहानपणीचे दिवस हे वेगळेच असतात. खूप छान असे लहानपणीचे दिवस असतात. पण गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असं म्हणल्यासारखं काम आहे. आता बघा मस्तपैकी कणसं आलेली आहेत. चला म्हणलं आता सध्या तर आभाळ आलेलं आहे, आभाळाचं आधी ज्वारी गोळा करून घ्यावी आणि नंतर एकानं कणीस घ्यावे आणि मस्तपैकी आरावर घरी आली की कणसं भाजून खायची. तोपर्यंत बघा आमचे कारभारी इकडं ज्वारी गोळा करायच्या तयारीत आहेत. मग चला आता कॅमेरा बाजूला ठेवते आणि ज्वारी पटकन त्यांना गोळा करू लागते आणि नंतरचा ब्लॉग कंटिन्यू करूया. बघा ज्वारी एकदम मस्त मोठी, आता ज्वारी सर्व काही झाली गोळा करून आता बघा एवढे मोठे आणि तेवढ्यात इकडं कुत्रा बघा घेतलेले आहेत. आणि आता घरी मस्तपैकी घरी जाऊन मस्तपैकी कणीस भाजून गरमागरम खायचे आहेत. तर बघा इकडं आणखीन भरपूर सारे कणसं घेतलेले आहेत खाण्यापुरते. आणि आता आम्ही निघालो घरी. ज्वारी सर्व काही झाकून नीट व्यवस्थित ठेवलेली आहे. बघा आभाळ आलं की शेतकऱ्यांची खूप घाई गडबड असते, कारण आपल्याला वर्षभराचं हे धान्य असतं त्याच्यामुळेच.